तर मित्रांनो, आता फक्त पावसाची वाट पाहत आहे. प्रत्येक शेतकरी हा पावसाची वाट पाहत आहे, कारण की पाऊस झालेलाच नाही. जून जुलै बी होत आलेला आहे, अजून पण पावसाचं हे नाही आहे. चान्सेस वातावरण दररोज बदलते मित्रांनो, पण पाणी यायलाच येऊन नाही राहिलं मित्रांनो. बघू शकता तुम्ही, यावर्षी लय तडसून राहिलेलं आहे पाणी आपल्याला. प्रत्येक शेतकरी हा पाण्याची वाट बघत आहे, आणि काही काही ठिकाणी पिकं सुकलेली आहेत, काही काही ठिकाणी पिकं चांगले आहेत ज्यांचं बघ त्यांचं, आणि ज्यांचं करोड आहेत त्यांना तर पिकं हे झालेले आहे मित्रांनो, जळालेले आहेत. तर काही काही ठिकाणी असे म्हणजे हे झालेले आहेत, बेकार हाल चालू आहेत मित्रांनो. पाऊस नाही इथं. पाहू शकता मी, हे बघत क्षेत्र आहे, हे बघू शकता, हे बघत आहे. आणि बघत असल्यामुळे पराठीची क्वालिटी पण बघा तुम्ही कशी झाली आहे. पण जास्त वेळेस बघत तर राहणार नाही मित्रांनो पुढे चालू, कारण की पाऊस झाला नाही तर बघत होणारच नाही. आणि दुष्काळाचे सर्वात जास्त मला संकट दिसत आहे, कारण की पाऊस नसल्यामुळे आता समजा यांचं हे शेत आहे 6 एकर, आणि समजा पाऊस नाही आला तर याच्यातला मित्रांनो जास्तीत जास्त 2.5 ते पावणे 3 एकर समजा, किंवा 2 एकर हे होऊ शकते उन्हाळ्यात, किंवा 1.5 एकर पण होऊ शकते. कारण की आता सध्या कोणाला पाण्याची समजा आता आवश्यकता नाही, कारण की मधामध्ये पाऊस आलेला होता. त्यासाठी हे पराठे आता त्यांच्यावरती जगलेले आहेत. आणि हे बघा आता शेत कसं उरलेलं आहे आपलं, पाहू शकतो मी मित्रांनो, हे उरलेलं शेत आहे. तर मित्रांनो, हे बघू शकतो मी कशा प्रकारे आपली हे होती पराठीची माहिती. तर अशाच माहितीसाठी सफरचंद गुरु या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आपल्या सबस्क्रायबरांना मी धन्यवाद देतो मित्रांनो, असं सपोर्ट करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओवरती. धन्यवाद.